येत्या 20 मे रोजी खरं तर मुंबईमधल्या 6 लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे। मात्र मुंबईमध्ये 3 जागा अशा आहेत जिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असेल आणि त्यापैकीच एक मिश्र असा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई। नेमकं इथलं गणित काय आहे, समीकरण काय आहेत बघूयात। दक्षिण मध्य मुंबईत कोण बाजी मारणार? ठाकरेंची मशाल पेटणार की धनुष्यबाण वेध घेणार? कोण करणार मुंबईतल्या कष्टकरी जनतेचं प्रतिनिधित्व? दक्षिण मध्य मुंबई मिश्र लोकवस्ती, मुंबईसारखेच मध्यमवर्गीयांप्रमाणेच बहुतांश कष्टकरी मुंबईकरांचा हा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलंय। कारण ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांची इथे लढत होतीये, त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांच्या विशेष नजर आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंचे विश्वासू अनिल देसाई तर शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत। त्यामुळे ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यात अनिल देसाई विजयी होणार की राहुल शेवाळे जागा राखणार असाही प्रश्न आहे। अणुशक्तीनगर, नवाब मलिक, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस। चेंबूर, प्रकाश पातरपेकर, ठाकरेंची शिवसेना। धारावी, वर्षा गायकवाड, काँग्रेस। सायन कोळीवाडा, आर तमिळसेल्वन, भाजप। वडाळा, कालिदास कोळंबकर, भाजप। माहीम, सदा सरवणकर, शिंदेंची शिवसेना। त्यामुळे अनेक धर्म, अनेक भाषा आणि अनेक जाती हे या मतदारसंघाचं समीकरण राहिलंय। अरबी समुद्रालगतच्या दादर प्रभादेवीमधील गगनचुंबी इमारतींपासून ते ठाणे खाडीलगतची अस्ताव्यस्त झोपडपट्टी, माहीम कोळीवाड्यापासून ते आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणारा धारावीचा परिसर सुद्धा याच मतदारसंघामध्ये येतो। त्यामुळे एकीकडे कष्टकरी वर्ग आणि दुसरीकडे छोटे मोठे व्यावसायिक, नोकरदार, मध्यम वर्ग असा हा मिश्र मतदारसंघ। त्यातही धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून स्थानिकांच्या हक्कासाठी आक्रमक झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला इथले मतदार कोणता कौल देणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। या मतदारसंघाच्या इतिहासामध्ये डोकावलं तर 1977 मध्ये कॉम्रेड अहिल्या रांगणेकर, 1980 मध्ये जनता पार्टीच्या प्रमिला दंडवते, 1984 मध्ये काँग्रेसचे शरद दिघे असे 3 खासदार दिसतात। त्यानंतर शिवसेनेने याच मतदारसंघामधून विद्याधर गोखले, नारायण आठवले अशा पत्रकार साहित्यिकांना लोकसभेत पाठवलं। पुढे मनोहर जोशी सुद्धा इथूनच दिल्लीत गेले, लोकसभेचे अध्यक्ष झाले। 2009 मध्ये काँग्रेसचे एकनाथ गायकवाड या मतदारसंघामध्ये विजयी झाले। मात्र 2014 आणि 2019 या सलग 2 निवडणुकांच्या वेळी शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या याच राहुल शेवाळेंना पुन्हा एकदा यंदाच्या वेळी रिंगणामध्ये उतरवण्यात आलंय। महायुतीचे सर्व पदाधिकारी उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि मी स्वतःला भाग्यशाली समजतो। शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याची तिसऱ्यांदा मला संधी मिळते आणि सर्व माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या सर्व प्रमुखांचा पण धन्यवाद मानतो। अनेक अनोखा जनसागर या ठिकाणी आज अर्ज भरण्याकरता उपस्थित राहिले। या मतदारसंघाविषयी बहुसंख्य मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या मतांची आजवर काँग्रेसला मदत झाली आहे, तर गेल्या वेळी मराठी दलित मतांच्या प्रभावामुळे या मतदारसंघामधून राहुल शेवाळेंना लोकसभेची दारं खुली झाली। यंदाच्या निवडणुकीमध्ये या मिश्र मतदारसंघामध्ये नेमकं काय घडणार याचीही उत्सुकता आहे। म्हणजे राहुल शेवाळे तिथून पूर्वी पण निवडून आलेले असल्यामुळे त्या मतदारसंघामध्ये त्यांचा म्हणजे त्यांना संबंध मतदारसंघ माहिती आहे आणि असं नाही की अनिल देसाईंना सुद्धा संपूर्ण मतदारसंघ माहिती आहे, परंतु आता त्यांच्यामध्ये फक्त आव्हान ह्याच गोष्टीचं राहिलेलं आहे की त्यांचं चिन्ह, त्या चिन्हाने काही आपल्याला फसवू नये। आता खरं म्हणजे ते फसवणुकीसाठीच ते तशा पद्धतीने आता आपण त्याच्यावर बोलायचं न बोलायचं हा प्रश्न वेगळा आहे, पण निवडणूक आयोगाने हे जे काही केलेलं आहे ते फार आव्हानात्मक असं दोन्ही पक्षांच्यासाठी आहे। एकीकडे राज्यसभेच्या अनिल देसाईंना लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवण्यात आलंय, तर त्याचवेळी राहुल शेवाळे यांच्याविषयी अँटी इन्कम्बन्सीचा धोका आहे। येत्या 20 तारखेला मुंबईमध्ये लोकसभेच्या जागांसाठी मतदान असेल।
सिद्धिविनायक, माहीम चर्च आणि दर्गा अशी प्रसिद्ध श्रद्धास्थानं असणाऱ्या मतदारसंघामध्ये मतदार राजा कुणाला पावणार हा सुद्धा औत्सुक्याचा मुद्दा ठरतोय. अजय मानेसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.